टोकियोमध्ये कोर्ट जिंकल्यावर हरियाणा जेवलीन अकादमी सुरू. लहानपणी मुलं सरपंच म्हणत चिडवायची. त्यात सरपंचाने गोल्ड पाठोपाठ सिल्वरही आणले. सिसोदियांना कोणत्या आधारावर जामीन मिळाला याचा लाखो प्रकरणांवर परिणाम होईल. मनीष केजरीवालांची जबाबदारी सांभाळतील का? जनतेला डोलावण्यासाठी गुलाबी रंगाची पुंगी. अमोल कोल्हेंनी अजितदादांना डिवचली. महायुतीची लाडकी खुर्ची योजना सुरू असल्याची टीका. पॅरिस ऑलिम्पिकमधील वादानंतर अंतिम पंगाला भारतात परतली. न बोलता दिल्ली विमानतळ सोडले. वडील म्हणाले मुलगी दुःखी आहे म्हणूनच ती बोलत नाही. धावत्या बसने अचानक घेतला पेट. 17 प्रवासी बचावले. पुणे सोलापूर महामार्गावरील घटना. महिला सरपंचाला कार्यालयात कोंडले. बांधकाम करणार योजनेच्या फॉर्मवर सही न केल्याचा राग. लातूरच्या शिवणखेड येथील प्रकार. केशवराव नाट्यगृह आग प्रकरण हे आताच का घडले? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल. घटनास्थळाची पाहणी करून चौकशीची मागणी. भंडाऱ्यातून काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित. साकोलीतून नाना पटोले यांचे एकमेव अर्ज सादर. विधानसभेच्या रिंगणात उतरणार. शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ. लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसे, अमोल कोल्हे यांची राज्य सरकारवर टीका. पूजा खेडकरच्या प्रकरणावर आता 12 ऑगस्टला सुनावणी. दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका. यापूर्वी पटियाला हाऊसने फेटाळला होता अर्ज. महायुती सरकारची राज्यात मतांची पेरणी. शिवसेना आणि एनसीपीचा लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार, पण भाजपची गाडी दिसेना. महायुतीने राज्यात केवळ फोडाफोडीचे राजकारण केले. ज्या मतदारसंघात ज्याला तिकीट मिळेल त्याला मदत करा. अनिल देशमुख. अमृतपाल सिंगांविरोधात याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. खासदार म्हणून निवडून येण्याला आव्हान. खंडपीठ म्हणाले तुम्ही निवडणूक याचिका दाखल करा. लाडकी बायको नव्हे तर लाडकी बहीण असते हे जनतेने दाखवून दिले. शरद पवार गटाचा गुलाबीमय झालेल्या अजित पवारांना टोला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांचा बोलवता धनी सागर बंगला. वक्फ बोर्डाकडे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी जागा, त्यामुळे अनेकांना या बदलांमध्ये स्वारस्य. शरद पवार गटाच्या मोदी सरकारवर निशाणा. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री. पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य. निवडणुकीकडे लक्ष देण्याचा ठाकरेंना सल्ला. पारदर्शक नको असल्यानेच वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध. देवेंद्र फडणवीसांची टीका. काँग्रेसच्या नेत्यांनी जमिनी हडपल्याचाही केला आरोप. मुंबईतील महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदी. विद्यार्थ्यांनी थेट सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी. जनसन्मान यात्रेने सुटला शेतकऱ्यांचा प्रश्न. 5,88,000 शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळणार. 31 ऑगस्ट पूर्वी खात्यात जमा होणार.